तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकडे एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या 3 मागण्यांवर निर्णयाची अपेक्षा जाणून घेऊया। सविस्तर व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बंधूंनो, राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहेत। सदर मागण्या पूर्ण व्हावेत म्हणून कर्मचारी संघटनामार्फत वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत। प्रलंबित असणाऱ्या मागण्या नेमक्या कोणत्या याबाबतचा सविस्तर आढावा घेऊया। सर्वप्रथम निवृत्ती वेतन पेन्शन। राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून NPS पेन्शन प्रणाली सुरू करण्यात आली आहे। सदर NPS प्रणालीस विरोध झाल्यानंतर आता राज्य सरकारमार्फत सुधारित NPS प्रणाली अथवा केंद्र सरकारची UPS पेन्शन प्रणाली एका पेन्शनची निवड करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। केंद्र सरकारची UPS एकीकृत पेन्शन योजना व राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनामध्ये देखील ओल्ड पेन्शन प्रमाणे लाभ मिळणार नाहीत। त्यामुळे राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजनाचीच मागणी केली जाते। नंबर 2, सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ। देशामध्ये निवृत्तीच्या वयाचा विचार केला असता केंद्र सरकारसह तब्बल 24 घटक राज्यांना सरकारने सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्षे करण्यात आलेले आहे। राज्यामध्ये गट अ ते क संवर्गातील संवर्ग 1 ते 3 पर्यंत अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे 58 आहे, तर गट ड मध्ये कर्मचाऱ्यांचे वय हे 60 वर्ष आहे। वरील गट अ ते क वर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे वय हे केंद्र व राज्य इतर सरकारप्रमाणे 60 वर्ष करण्याची मागणी होत आहे। तसेच सुधारित वेतन श्रेणी ही तिसरी मागणी। 7व्या वेतन आयोगामध्ये असणाऱ्या वेतन त्रुटीचा अभ्यास करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासाठी राज्य सरकारमार्फत खुल्लर समितीची स्थापना करण्यात आलेली होती। सदर समितीने केवळ 105 पदांना सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याची शिफारस करण्यात आलेली आहे, तर उर्वरित 337 वर्गातील पदांना यामध्ये न्याय मिळाला नसल्याने सदर पदाच्या वेतन त्रुटीचा पुनर्विचार करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे। तर अशा 3 प्रमुख मागण्यांकरिता निर्णयाची अपेक्षा राज्य कर्मचाऱ्यांना लागलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जय महाराष्ट्र।